Good morning, all of you. In this lecture, we will start our next practical problem. Problem number 15. First of all, read our problem carefully. Mr. Roy supplied with the following information. Sundry debtors, stock, sundry creditors, furniture and machinery. So इथे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग असे दोन्ही बॅलन्स दिलेले आहेत आणि फर्निचर आणि मशिनरीचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. Then summary of cash transaction for the year ended 31st March 2018 आणि कॅश ट्रान्झॅक्शनची काही समरी दिलेली आहे. त्यामध्ये रिसिप्ट दिलेले आहेत, ओपनिंग बॅलन्स, कॅश सेल्स, रिसिव्ह फ्रॉम डेटर्स अँड लोन फ्रॉम जॉईंट. ओके, पेमेंट साइडला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्रेडिटर्स पेमेंट आहेत, वेजेस आहे, सॅलरी आहे, देन सम एक्सपेन्सेस आहेत, ड्रॉइंग्स आहे, पर्सनल इन्कम टॅक्स, machinery purchase on 1st April 2017 and closing balance. Okay, these are some payment. Additional information मध्ये दिलेला आहे discount allowed were 6,000 and discount received rupees 5,000. Then bad debts written off were rupees 4,000. Depreciation is to be provided on furniture 5% and machinery at the rate rupees at 10% per annum. Expenses includes payment of rupees 1,000 which related to April 2018. Okay, so काही expenses आहेत 1,000 जे 2018 मध्ये includes असते. So prepare trading and profit and loss account of Mr. Roy for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. So लास्ट जसं आपण प्रॉब्लेम लर्न केलेला आहे सेम त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट सम वर्किंग पार्ट अँड देन स्टार्ट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, सो स्टार्ट करूया. सो फर्स्ट आपण ड्रॉ करणार आहोत ॲज अ पार्ट ऑफ वर्किंग नोट in the books of Mr. Roy, statement of affairs as on 1st April 2017. Then total debtors account and total creditors account. Okay, so one by one आपण draw करूया. Then first draw करा. Liabilities, then rupees, assets, rupees. Okay, then वरती title mention करा. In the books of Mr. Roy, statement of the affairs, as on 1st April आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 1st April 2017. ओके, सॉरी आपण हे स्टेटमेंट ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर टोटल क्रेडिटर्स अकाउंट अँड टोटल डेटर्स अकाउंट हे कॅल्क्युलेट करू आपण. प्रॉब्लेम मध्ये या. फर्निचर ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे
देन 1 बाय 1 मेन्शन करू शकता तुम्ही. डेटर्स आहेत 90,000. सो हे 1 एप्रिल 2017 ची जी इन्फॉर्मेशन आहे, दिस इज रिलेटेड टू द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 1 एप्रिल 2017. ओके, सो हे आपण 1 बाय 1 रेकॉर्ड करून घेऊ. सन्ड्री डेटर्स, स्टॉक, सन्ड्री क्रेडिटर्स, फर्निचर अँड मशिनरी. ओके, सो फर्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. ओपनिंग बॅलन्स सन्ड्री डेटरचा किती आहे? 90,000. सो डेटर्स पुटअप करा. अमाउंट आहे डेटर्स 90,000. प्रॉब्लेम मध्ये बघा, कंटिन्यू. नेक्स्ट डेटर्स नंतर काय दिलेला आहे? स्टॉक दिलेला आहे. स्टॉकची व्हॅल्यू आहे 75,000. सो तुमच्याकडे प्रॉब्लेम आधी राईटअप करून ठेवा, म्हणजे 1 बाय 1 आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो स्टॉकची व्हॅल्यू आहे 75,000. देन नेक्स्ट दिलेला आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 55,000. क्रेडिटर्स येतील लायबिलिटीला. क्रेडिटर्स क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 55,000. देन फर्निचर आहे 20,000 अँड मशिनरी आहेत 1,75,000, जे की असेटला येतील. पुटअप करा. फर्निचर फर्निचरची व्हॅल्यू आहे 20,000. ओके, देन नेक्स्ट फर्निचर नंतर आहे, फर्निचर नंतर दिलेला आहे मशिनरी. सो मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? मशिनरीची व्हॅल्यू आहे 1,75,000. देन ओके, ही आपण इन्फॉर्मेशन काय केलेली आहे? 1 बाय 1 पुटअप करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 5,000. सो दिस इज द कॅश. ओके, सो कॅश रेकॉर्ड होतील असेटला. कॅश बॅलन्स, कॅश ॲट बँक म्हणतो आपण किंवा कॅश बॅलन्स. सो अमाऊंट आहे 5,000. आणि जसे की आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं, जे बॅलन्सिंग फिगर येईल ती असणार आहे तुमची कॅपिटलची व्हॅल्यू. राईट. सो क्लोज करा स्टेटमेंट ऑफ द अफेअर्स. $90 + 75 + 20 1,75,000 + 5,000 टोटल मिळेल तुम्हाला टोटल येईल 3,65,000. देन टोटल बोथ साइडला पुटअप करून घ्या. सो टोटल येईल 3,65,000 अँड बॅलन्सिंग फिगर जी वरती पुटअप करा. 3,10,000 बॅलन्सिंग फिगर येईल. दिस इज अवर कॅपिटल. ओके, सो दिस इज बॅलन्सिंग फिगर. कॅपिटलची इथे ब्रॅकेट मध्ये मेन्शन करून ठेवला तरी चालेल. बॅलन्सिंग फिगर. नेक्स्ट आपल्याला ड्रॉ करायचं आहे टोटल डेटर्स अकाउंट अँड टोटल क्रेडिटर्स अकाउंट. ओके, सो आपण ड्रॉ करूया टोटल डेटर्स अकाउंट अँड टोटल क्रेडिटर्स अकाउंट.
total creditors account, and वरती total debtors account. सो डेटर्स अकाउंट बॅलन्स बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स अँड क्लोजिंग बॅलन्स. ओके, सो डेटर्स ओपनिंग बॅलन्स 90 अँड क्लोजिंग बॅलन्स 1,05,000. सो पुटअप करून घेऊ आपण पहिल्यांदा. डेटर्स अकाउंटच्या ओपनिंग बॅलन्स डेबिटला येईल, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स आहे 90,000 राईट, अँड क्लोजिंग बॅलन्स आहे by balance carried down. Okay, so balance आहे closing 1,05,000. then next debtors account ला कोणते कोणते ट्रान्झॅक्शन येतील बघा. रिसीव्ह फ्रॉम डेटर्स प्रॉब्लेम मध्ये या, आणि जी समरी दिलेली आहे कॅशशी रिलेटेड त्यामध्ये रिसीव्ह फ्रॉम डेटर्स 3,90,000 दिलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, डिस्काउंट अलाउड आहे, बॅड डेट्स आहे, आणि सेल्स दिलेला आहे, कॅश सेल्स, जी बॅलन्सिंग फिगर येईल. ओके, सो कॅल्क्युलेट करूया आपण. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 1 बाय 1 पुटअप करा. क्रेडिट साईडला येणार आहे बाय बँक, बँक अकाउंट 3,90,000, 3,90,000. लक्षात आले का कुठून घेतलेले आहेत आपण? कलेक्शन रिसीव्ह फ्रॉम डेटर्स, डेटर्सने रिसीव्ह केलेले आहेत 3,90,000, दॅट इज वे आपण ते क्रेडिटला घेतले. त्याच्यानंतर काय आहे, डिस्काउंट अलाउड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डिस्काउंट अलाउड जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली आहे पहिली 6,000 ची आहे, तो पुटअप करा. बाय डिस्काउंट अलाउड डिस्काउंट अलाउड अमाऊंट किती आहे डिस्काउंट अलाउडची 6,000. देन त्याच्यानंतर बॅड डेट्स पण दिलेले आहेत तुम्हाला. बॅड डेट्स 4,000 हे सुद्धा तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहेत, सो पुटअप करा. बाय बॅड डेट्स बाय बॅड डेट्स अकाउंट. सो अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे बॅड डेट्सची 4,000. बॅड डेट्स अमाऊंट आहे 4,000. देन अजून काही इन्फॉर्मेशन आहे का बघा डेटर्सशी रिलेटेड? नाहीये. सो बँक डिस्काउंट अलाउड डेटर्स बाय बॅलन्स आपण ऑलरेडी घेतलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स. आता आपण क्लोज करून जी बॅलन्सिंग फिगर येईल त्याला हेडिंग देणार आहोत आपण सेल्स. सो क्लोज करा अकाउंट. क्रेडिट साइड जास्त येईल, टोटल येईल 5,05,000, 5,05,000.
Okay, and balancing figure 5,05,000 minus 90,000 म्हणजेच मिळेल तुम्हाला balancing figure 4,15,000, right? So this is the balancing figure. So to जसं की आपण सांगतो क्रेडिटरचं रिलेशन परचेस सोबत, डेटरचं रिलेशन सेल्स सोबत. सो जी बॅलन्सिंग फिगर येईल त्याला हेडिंग देऊ आपण सेल्स अकाउंट into bracket balancing figure. Right? Then आता आपण क्रेडिटर्स अकाउंट ड्रॉ करूया. टोटल क्रेडिटर्स अकाउंट, क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स पुटअप करा. क्रेडिटर्स अकाउंटशी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत का? डिस्काउंट रिसिव्ह एक दिलेला आहे. आणखी काही दिलेलं आहे का? क्रेडिटर्स पेमेंट दिलेला आहे. सो इतकेच ट्रान्झॅक्शन आहे. सो हे क्रेडिटर्स अकाउंटला पुटअप करू. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स आहे हा क्रेडिट साइडला येईल आणि क्लोजिंग बॅलन्स हा डेबिट साइडला येईल. सो पुटअप करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स किती आहे? 55,000. क्लोजिंग बॅलन्स पुटअप करा. बॅलन्स कॅरी डाऊन, सो क्लोजिंग बॅलन्स आहे 60,000. देन टू कॅश, क्रेडिटर्स अमाउंट दिलेली आहे पेमेंट साइडला, क्रेडिटर्सने रिसीव्ह केलेले आहे. क्रेडिटर्सला आपण पे केलेले आहे 1,75,000, राईट. आणि क्रेडिटर्सला डिस्काउंट दिलेला आहे. सो डिस्काउंट रिसीव्ह, क्रेडिटर्स कडून डिस्काउंट रिसीव्ह केलेला आहे. डिस्काउंट रिसीव्ह अकाउंट, सो डिस्काउंट रिसीव्ह ची अमाउंट किती आहे? 5,000. देन क्लोज करा अकाउंट. बाकी क्रेडिटर्स अकाउंटला काही दिलेले नाहीये. सो जी बॅलन्सिंग फिगर येईल, परचेस आपण हेडिंग देणार त्याला 1,75,000, देन 5, देन 60, 2,40,000 टोटल येईल. टोटल बोथ साइड, $2,40,000. ओके, अँड बॅलन्सिंग फिगर किती येईल मग? 1,85,000. तुम्ही वर्किंग नोट कॅल्क्युलेट केल्याशिवाय तुम्हाला फायनल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करता येणार नाहीये, कारण यामध्येच इन्फॉर्मेशन आपण तिथे पुटअप करतो. ओके, सो हेडिंग द्या बाय परचेस, बाय परचेस अकाउंट into bracket बॅलन्सिंग फिगर. सो तुम्हाला वर्किंग नोट जो वर्किंग नोटचा जो पार्ट आहे हा क्लिअर झाला असेल. सो इथे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी आपण इथे पुटअप करू वर्किंग नोट. वर्किंग नोट पार्ट ऑफ वर्किंग नोट. ओके, सो तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि हा जे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ड्रॉ केलेला आहे, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ वर्किंग नोट. ओके, ते पण ब्रॅकेट मध्ये मेन्शन करून ठेवा, पार्ट ऑफ वर्किंग नोट. पार्ट ऑफ वर्किंग.
देन आता मग आपण ड्रॉ करू शकतो फायनल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो आपण आता ड्रॉ करूया ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Then heading the trading and profit and loss account for the year 31st March 2018. ओके, आता आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन पुटअप केल्यामुळे वी कॅन इझिली कॅल्क्युलेट फायनल अकाउंट और फायनल स्टेटमेंट, राइट? सो फर्स्ट ओपनिंग स्टॉक, एकदा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघा, मी वन बाय वन अमाउंट पुटअप करते. सो ओपनिंग स्टॉक 75,000. देन टू परचेस अमाउंट आहे 1,75,000, सॉरी 1,85,000, जे आपण क्रेडिटर्सचे कॅल्क्युलेट केलेले आहेत बॅलन्सिंग फिगर. सो 1,85,000. देन टू वेजेस, प्रत्येक वेळी प्रॉब्लेमचा पेज ओपन नाही करते, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघा अमाउंट आपण कुठून कुठून पुटअप करत आहोत. प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वेजेस किती आहेत मग 80,000. सो पुटअप वेजेस अमाउंट. देन नेक्स्ट क्रेडिट साइडला या, बाय सेल्स. तर सेल्स आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत जे डेटर्स मध्ये आहेत 4,15,000, राइट? त्याच्यानंतर हे असणार आहे तुमचे क्रेडिट सेल्स, इंटू ब्रॅकेट क्रेडिट. देन बाय सेल्स जे प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत कॅश सेल्स, हे सुद्धा पुटअप करून घ्या. कॅश सेल्स 55,000. ओके, 55,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 85,000. देन बाय क्लोजिंग स्टॉक 85,000. and then calculate GP. ओके, सो ती आधी टोटल करून घेऊ आपण आणि मग जीपी कॅल्क्युलेट करू. 4,50,000 देन 55 प्लस 85, सो टोटल येईल 5,50,000. 5,55,000. देन put up total both side 5,55,000. देन जीपी किती येईल मग 2,15,000. प्रॉफिट कॅरीड डाउन. सो हे आपण जीपी कॅल्क्युलेट केला. देन काय करतो आपण त्याच्यानंतर जीपी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस. सो प्रॉफिट अँड लॉस स्टार्ट होईल बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 2,15,000. देन वन बाय वन पुटअप करा आता.
पेमेंट दिलेले आहेत तुम्हाला. टू सॅलरी दिलेली आहे. सॅलरीची अमाउंट आहे 75,000. देन टू एक्सपेन्सेस, इनर मध्ये मेन्शन करा, कारण तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा एक्सपेन्सेस दिलेले आहेत. हे आपल्याला काय करायचे आहेत, प्रीपेड आहे ते ऍड करावे लागतील. सॉरी, लेस करायचे आहेत. लेस प्रीपेड 1000 आणि मग आउटरला येतील तुमचे एक्सपेन्सेस टोटल 29,000, राईट. देन नेक्स्ट डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउडची अमाउंट आहे 6,000. देन नेक्स्ट अजून काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत. बॅड डेट्स आहे, सो टू बॅड डेट्स 4,000. and then most important thing is depreciation. चार्ज करा डेप्रिसिएशन किती होईल बघा, जे आपण नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये ड्रॉ करणार आहोत ऑन फर्निचर. फर्निचरचं डेप्रिसिएशन येईल 1,000 and मशिनरीचं डेप्रिसिएशन येईल 1,000. लक्षात आले का कसे आले, कारण डेप्रिसिएशन मशिनरी वरती 10% दिलेला आहे, फर्निचर वरती 5%. ओके, सो मशिनरीचं येईल 22,500. टोटल करा आउटरला किती येईल बघा, डेप्रिसिएशन 23,500, राईट. देन अकाउंट क्लोज करूया आपण आता अँड फाइंड आउट नेट प्रॉफिट. So 2,20,000 टोटल होईल. $2,20,000 and net profit येईल 82,500. Okay, so 82,500. Heading there to net profit 82,500. देन लास्ट स्टेटमेंट ड्रॉ करूया, फायनल अकाउंट. So liabilities rupees, asset rupees. Then वरती टायटल द्या, balance sheet as on 31st March 2018. Okay, so liability one by one put up करून घ्या. फर्स्ट कॅपिटल लायबिलिटीला येईल, जे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आधीच्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये 3,10,000. लायबिलिटी साइड आधी कंप्लीट करून घेऊ आपण. देन ऍड प्रॉफिट, थोडी फास्ट जाते बिकॉज सेम टाईपचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, दॅट इज वाय. जर कोणाला डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. 82,500. देन
लेस ड्रॉइंग हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. ड्रॉइंगची अमाउंट किती आहे? 45,000. देन लेस पर्सनल टॅक्स इन्कम दिलेली काय ही इन्फॉर्मेशन. सो ती अमाउंट सुद्धा इथून लेस करायची आहे. पर्सनल टॅक्स 15,000 आणि मग तुमची अमाउंट येईल फायनल 3,32,500. Okay. Then next creditors. ऑलरेडी आपण अमाउंट कॅल्क्युलेट केलेली आहे, फक्त ऍज पर दी फॉर्मॅट आपण काय करतोय, पुटअप करतोय. क्रेडिटर्स क्लोजिंग 60,000 होती अमाउंट. अँड देन लोन फ्रॉम जॉय देन लोन फ्रॉम जॉयची अमाउंट किती होती? 50,000. Okay, so this is our liability. Asset one by one put up करू. Machinery inner मध्ये अमाउंट put up करा 1,75,000. देन ऍड जी मशिनरी आपण आधी परचेस केलेली आहे ती ऍड करून घेऊ. ऍड परचेस मशिनरी केलेली आहे 50,000 ची. देन अमाउंट टोटल येईल इनर मध्ये पुटअप करायची आहे अमाउंट. So 2,25,000. 2,25,000 and then less depreciation, right? Then less depreciation. So depreciation किती होतं? 10%. 10%. So 22,500. And then मग आउटरला अमाउंट आपण घेऊ शकतो डेप्रिसिएशन लेस करून. मशिनरीची व्हॅल्यू किती येईल मग? फायनल व्हॅल्यू 2,02,500. राइट? देन नेक्स्ट फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू किती आहे? 20,000. देन लेस डेप्रिसिएशन 5%, 1,000 and लेस करून अमाउंट लेस करून अमाउंट किती येईल फर्निचरची? 19,000. right? So 19,000. Then next फर्निचर झालं. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस पुटअप करा वन बाय वन. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस अमाउंट आहे 1,000. देन डेटर्स क्लोजिंग बॅलन्स जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. डेटर्स क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 1,05,000. देन स्टॉक क्लोजिंग हा सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक 85,000. and then last cash at bank amount
30,000. And लास्ट में तुम्ही बॅलन्स शीट टॅली करू शकताय. बॅलन्स शीट टॅली होईल 4,42,500. ओके, 4,42,500. So 4,42,500. जर काही डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. इट्स व्हेरी सिम्पल अँड सेम टेक्स्ट आपण ऑलरेडी प्रॉब्लेम लर्न केलेला आहे. ओके, थँक्यू.